श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर आज आपण मिनी समोसे बनवूया. तर मी कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवते. चला तर इथे मी 2 मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी उकडायला ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी इतका मी मैदा घेतलेला. तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण आता मला थोडेच बनवायचे, तर लय मोठे काय बनवायचे नाही. तर त्याच्यामध्ये मी ओवा आणि मीठ टाकलेलं आहे, बाकी काही नाही टाकलेलं. आणि मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक गोळा बनवलेला आहे. तर बघू शकता इथे मी असा गोळा बनवला आहे. 10 मिनटं त्याला साईडला ठेवू, तोपर्यंत आपले बटाटे इथे उकडलेले आहेत. तर बघू शकता छान उकडलेत, पण ते चमच्याने काही येईच ना नाही. आता उलथण्यानेच काढावं लागत काय काय नाही. ते चमचा वाकडा तिकडा झाला आहे. आणि आता बघू शकता मी सगळे काढून घेतलेत बरं का. आणि त्याला बारीक मेशर करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात अशा गुठळा नाही राहिल्या पाहिजे. कारण आता हे समोसे कसं लहान मुलांसाठी तर खूप छान आहे, कारण मी कमी तिखट करते एकदम. म्हणजे आता मी 2 ते 3च मिरच्या टाकलेल्या आहेत, हिरव्या जास्त टाकलेल्या नाही आहे. आणि धने पावडर आणि हे टाकणार आहे, बाकी दुसरं काही नाही. कढीपत्ता, कोथिंबीर, आपलं हे जे साधं आहे तेच टाकणार आहे. आणि बटाटा छान असं परतून घ्यायचं आहे मस्त. आणि कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथीनं काय होतं, बटाट्याला खूप छान चव येते. आता इथे मी कांदा नाही वापरलेला, तर आमच्या तिथं कांदा जास्त काय आवडत नाही लेकराला, त्याच्यामुळे मी काही इथं कांदा टाकलेला नाही. तुम्ही टाकू शकता कांदा. आता बघू शकता छान बटाटा आपलं परतलेलं आहे. तोपर्यंत आपला मैदा पण हे बघा छान भिजलेला आहे, तर याला काय टाईम नाही लागत जास्त भिजायला. आता आपल्याला एक छानीची पोळी लाटून घ्यायची. आता पोळी जास्त पातळ नाही लाटायची आणि जास्त जाड नाही लाटायची. तर बघू शकता मी दाखवले त्याप्रमाणेच लाटा बरं का. अशी मस्त समोसे होतात. म्हणजे काय होतं, थोडं जाड असले का तर मध्ये असे छान छान पुडदं पडते. आणि त्याचं मस्त साईडनं कट करून असे छोटे छोटे 4 भाग करायचे इथं. आता तुम्ही याच्यापेक्षा बी छोटे बनवू शकता किंवा मोठे बनवू शकता, असं काही नाही. तर मी एवढे केलेले आहेत. आणि हे केलेलं आहे का थोडं जाडसर केलेलं, जास्त पातळ नाही केलेलं. पोळी जी केली ती मी ते, कारण पातळ केलं का जास्त कडक होतं, असं खुसखुशीत होत नाही. आणि याला काय केलं मी, सॉस लावून घेतलेलं, कारण सॉसमुळं काय होतं, छान चव येते त्याला मस्त. तर मी सगळ्याला आधी लावून घेतलेलं आहे. आता नंतर आपण याच्यामध्ये थोडं भाजी टाकूया बटाट्याची बनवलेली. आता ती तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण लई कमी नाही भरायची, लई जास्त नाही भरायची. कारण लई जास्त भरल्यावर बी काय होतं, ते जे बनवायला आपल्याला मिनी समोसे बनवायला थोडं ते बटाटा साईडनं येतं. आणि सॉसमुळं काय होतं, थोडं भरायला पण जड जातं. आता बघू शकता मी सगळे तयार केलेले बनवून आपले छोटे छोटे बनवलेले लहान मुलांसाठी आणि कमी तिखटात बनवलेली आहेत. आता बघू शकता याला छान तळून घ्यायचं आपल्याला मस्त. आता काही नाही, कमी गॅसवर हे छान तळतात बरं का, याला काय टाईम लागत नाही जास्त तळायला. आता हे छान तळलेत आपले. तर बघू शकता मी एवढे बनवले तर बरं का, आणखीन बाकीचे आहेत, पण मी एवढे सध्याचे बनवले. आता मी तुम्हाला इथं फोडून पण दाखवते. आता हे बघू शकता किती छान फुगले तर. आणि बघा बटाटा बी किती छान भाजी दिसते. त्याला पुडदं पण आलेले आहेत मध्ये मस्त, ते पहा साईडनं. आणि खायला काय झालं, एकदम खुसखुशीत झालेली आहेत. आता